मी दिसायला बऱ्यापैकी मुलीबरोबर लग्न केलं होतं. थोडी बेडप बायको भेटली म्हणून मला मित्र खूप चिडवत होते, पण मी दुखी झालो नाही. मधुचंद्राच्या रात्री जेव्हा मी माझ्या रूममध्ये गेलो, बायकोला पाहताच तेव्हा मी चक्कर येऊनच पडलो. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली, ती तर तेल लावूनच. माझं नाव प्रशांत आहे. मी लहान होतो तेव्हा माझ्या घरचे म्हणायचे की प्रशांत, तू चांगला अभ्यास कर, नोकरीला लाग, म्हणजे तुला चांगली सुंदर बायको भेटेल. माझ्या घरचे मला गावातील अशीच इतर उदाहरणे द्यायचे. मी त्या गावातल्या तरुणांच्या बायका बघायचो. त्या खूपच विद्रूप असायच्या. कोणाचे नाक चपटे तर कोणाचे ओठ मोठे. मला तर खूपच भीती वाटायची आणि लगेच मी अभ्यास करायला बसायचो. हळूहळू मला अभ्यासाची गोडी लागू लागली. पुढे मी उच्च शिक्षण घेऊन मोठा इंजिनियर झालो. कम्प्युटर क्षेत्रातलं मला संपूर्ण ज्ञान मिळालं होतं, म्हणून मला चांगल्या IT कंपनीमध्ये नोकरी मिळाली. जवळजवळ 3 लाख रुपये महिना मला पगार भेटत होता. त्यामुळं तर माझे आई बाबा खूपच खुश झाले होते. मी त्यांना एकुलता एक मुलगा होतो आणि आता मी स्वतःच्या पायावर देखील उभा राहिलो होतो. त्यामुळे मला माझ्या घरचे लग्नासाठी मुलगी पाहू लागले. खूप नात्यामध्ये मुलगी पाहिली, पण मुलीचे आई वडील नको म्हणायचे. ते म्हणायचे, आम्हाला सरकारी नोकरीवाला मुलगा पाहिजे. तुमचा मुलगा खाजगी कंपनीत काम करतो, 10 लाख जरी महिना येत असला तरी आम्हाला नको. मला त्यांचा खूप राग यायचा. म्हणून मी एके दिवशी माझ्यासाठी आलेल्या मुलीला म्हणालो की मी तुला पसंत आहे का? तिने देखील मला नापसंत केले. मी तिच्यापेक्षा दिसायला खूप सुंदर आणि एवढा मोठा पगार असून देखील ती मला नाही म्हणाली. ती मुलगी तर खूप मोठ्या नाकाची होती. लांबूनच तिच्या नाकातले केस दिसत होते. एवढ्या मोठ्या नाकाची असून तिने मला पसंत केले नाही, म्हणून मला तर खूपच वाईट वाटलं. मला ते दिवस आठवले. मी लहान असताना लोक मला म्हणायचे की चांगला अभ्यास करून नोकरी लागल्यानंतर दिसायला सुंदर मुलगी बायको भेटते, पण तसं काही नसतं. हे आता मला चांगलं समजलं होतं. शिक्षण घेऊन माझे वय देखील खूप झाले होते. आमच्या गावात तर 10वीलाच मुलींना बॉयफ्रेंड होता. कोणीच मुलगी मोकळी नव्हती. मी तरी लव्ह मॅरेज कुणाबरोबर करू? माझं वय जवळजवळ 32 वर्ष झालं होतं. त्यामुळे 10वी-12वीच्या मुली माझ्याबरोबर प्रेम प्रकरणात अडकत नव्हत्या. मी माझ्या डोळ्याने पाहत होतो. आमच्या गावचा शेंबडा नाग्या 10वीला असतानाच त्याच्याच वर्गातल्या मुलीला घेऊन बेशरमात जात होता. सर्व तरुण मंडळी मज्जा करायची आणि मी खूप अभ्यास करून एवढा मोठा पगार घेऊन घरीच होतो. एके दिवशी कॉलेजच्या मित्रांबरोबर मी गोव्याला फिरायला गेलो, कारण माझं मन गावात लागत नव्हतं. तेवढेच प्रवासात विरंगुळा होत होता. गोव्याला समुद्रकिनारी आम्ही पोहोचलो. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच चड्डीवर फिरणाऱ्या मुली पाहत होतो. काही मुली तर खूपच गोऱ्या होत्या. मला तर तेथे वेळच लागले होते. माझे मित्र याआधी 2-4 वेळेस आलेले होते, म्हणून त्यांना काही विशेष वाटत नव्हतं. आम्ही सगळे दिवसभर समुद्रात खूप मज्जा केली. मला माझ्याकडे कोणीतरी पाहिल्यासारखे वाटत होते. मग मी त्या दिशेने लक्ष देऊन पाहिले तेव्हा एक खूपच गोरीपान तरुण विदेशी मुलगी माझ्याकडे एकटक पाहत होती. खरंच ती दिसायला खूपच सुंदर होती. अचानक ती माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली की मला एक कॉल लावायचा आहे. तुमच्याकडे मोबाईल आहे का? माझा मोबाईल मी तटावर ठेवला होता. मी हो म्हणालो. दुसरं कोणी असतं तर नाही म्हणालो असतो, पण ती होती खूपच सुंदर, म्हणून मी तिच्याबरोबर गेलो. माझे मित्र तर तोंड वासून बघत होते. मग मी त्या मुलीला माझा मोबाईल दिला. तिने कोणाला तरी कॉल केला. कॉल झाल्यानंतर ती मला थँक्यू म्हणाली. मित्रांनो, ती एवढी सुंदर होती की ती तर माझ्या मनातच बसली. पण अचानक पहिल्याच भेटीत मी तिला असं काही बोलू शकत नव्हतो, म्हणून मी गप्पच राहिलो. 2 दिवस गोव्याला मज्जा करून आम्ही सर्व मित्र घरी परत आलो. सर्व मित्र मला चिडवत होते. ते मला म्हणत होते की अरे प्रशांत, तुझ्यात कसलीच डेअरिंग नाही. तू मिळमिळा आहेस. 32 वर्षाचा झाला आहेस तरी अजून तुझं लग्न नाही. माझ्याच 2 मित्रांनी लव्ह मॅरेज करून लग्न केलं होतं. आता त्यांची मुले 5वीला शाळेत जात होती. मला सुद्धा वाटू लागलं की माझ्यात हिंमत नाही, म्हणून तर एवढ्या दिवस मी बिगर लग्नाचा राहिलो होतो. माझ्यात हिंमत असती तर मी एखाद्या पोरीला प्रपोज करून आत्तापर्यंत लग्न केलं असतं. मला तर खूपच वाईट वाटलं. 2 दिवस एवढी मज्जा केली, पण घरी आल्यानंतर परत
तेच जीवन सुरू झालं होतं. मनालाच आवर घालून मी सकाळी माझ्या नोकरीला गेलो. नोकरीच्या बाजूने विचार केला तर माझ्याकडे चांगला पैसा येत होता. माझ्या मित्रांपेक्षा मी चांगलं कमवत होतो. काही दिवसांनी मला एक स्थळ आलं होतं. ती मुलगी दिसायला खूपच बेडब होती, पण तरी देखील मी तिला लग्नाला होकार दिला. ती आमच्या कोणाच्याच नात्यातली नव्हती, पण वय खूप झालं आहे म्हणून मी त्या मुलीला लग्नासाठी होकार दिला. गावातील सर्वच लोक माझ्यावर हसत होते. एवढे दिवस वाट पाहून एवढी भंगार बायको करायला म्हणून माझ्या मित्रांनी मला चिडून येड लावलं होतं. माझा मित्र मंगेश म्हणत होता की तू त्या मुलीला फोन लावून लग्नासाठी नकार दे, अजून वर्षभर जाऊ दे, तुला चांगली मुलगी भेटेल. पण मला त्याचं म्हणणं योग्य वाटलं नाही. सर्व जमवाजमी झाली होती, तशात तिला नकार देणे हे योग्य नव्हतं. तिच्या मनाला किती वाईट वाटलं असतं. दिसायला खराब असली म्हणून काय तिला जीव नाही का? मग गावातच आमचं लग्न झालं. अक्षदा फेकताना देखील गावातील सर्वच लोक माझ्यावर हसत होते. लग्नानंतर 2-3 दिवसांनी नातेवाईकांनी मला व माझ्या बायकोला त्यांच्या घरी भेटीसाठी बोलावले होते. मी सर्वांच्या घरी गेलो. माझ्या बायकोचं नाव सलोनी होतं. मला असं जाणवलं की माझ्या बायको सलोनीला नीट बोलता देखील येत नाही. ती तर तोत्र बोलत होती. अचानकच आम्ही दोघं 2 व्हीलरवर प्रवास करत असताना सलोनीने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, प्रशांत, मी दिसायला खराब आहे, तुम्हाला वाईट वाटत नाही का? मी तिला नाही म्हणालो, कारण मला तिच्या दिसण्यावर प्रेम नव्हतं. तिच्या वागण्यावर ती मला हळूहळू आवडू लागली होती. मी तिला म्हणालो की मी तुझ्याबरोबर लग्न केलं आहे आणि तुझ्याबरोबरच एकनिष्ठ राहील, तू दिसायला कशी पण असो. त्यानंतर तिने तिचे दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले. मी तिला घरी घेऊन गेल्यानंतर माझे आई वडील देखील खूप नाराज होते, पण ते तरी काय करतील. माझं लग्न जमत नव्हतं म्हणून त्यांना दिसायला खराब सून भेटली. पण माझी बायको आमच्या सर्वांवर खूप प्रेम करू लागली होती. माझ्या आई वडिलांची ती खूप चांगली सेवा करत होती. मग आमच्या मधुचंद्राचा दिवस जवळ आला. दारातच आम्ही 16व्याचा कार्यक्रम ठेवला होता. खूप दिवस झालं मी नोकरीतून सुट्टी घेतली होती, म्हणून मला आता परत नोकरीवर जॉईन व्हायचं होतं. म्हणून त्याच दिवशी 16वा उरकून घ्यायचा होता. सर्व काही दिवसभर कार्यक्रम झाला. मित्रांना रात्री भरपूर पाजली. मित्र तर तिथेच पडले. मी घरी गेल्यानंतर माझी रूम खूप सजवलेली होती. मी रात्री 11 वाजता रूममध्ये शिरलो होतो. माझी बायको सलोनी मऊ गादीवर घोंगट घेऊन बसली होती. खरंच मला माझ्या बायको सलोनीवर खूप प्रेम झाले होते. मग मी हळूहळू तिच्याजवळ गेलो आणि हळूच तिचा घोंगट वर केला. तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला. मला तर माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. मला काहीच समजले नाही. मी तर गोंधळून गेलो होतो. माझ्याबरोबर असं होईल मला कधीच वाटलं नव्हतं. एवढा मोठा मी माझ्या आयुष्यात देखील कधी बघितलं नव्हतं. माझ्या तर डोक्यावर आभाळ कोसळलं, कारण गादीवर माझ्या बायकोच्या जागी मला ती गोव्याला दिसलेली विदेशी गोरी मुलगी होती. तिला माझ्या रूममध्ये पाहून मी तर घामाघूम झालो होतो. तेवढ्यात तिने हाताने चुटकी वाजवली आणि खूपच मंजूळ आवाजात बोलली. ती म्हणाली, काय, ओळखला का मला? मी तिला म्हणालो, माझी बायको सलोनी कुठे आहे? मग ती गोरी मुलगी मोठमोठ्याने हसू लागली आणि तिने मला बाजूला पडलेला मास्क घालून दाखवला. मला तर चक्कर येऊन पडण्याची वेळ आली होती. मास्क घालताच ती सलोनी दिसू लागली. मला सर्व काही समजलं. म्हणजे माझ्या बायकोने मला फसवले. मास्क घालून माझ्या मनाशी खेळ केला. मला वेड्यात काढून माझ्याबरोबर लग्न केले. म्हणून मला खूप राग आला. मग मी जोरजोरात त्या गोऱ्या मुलीला कानाखाली दिल्या. ती रडू लागली, पण तरी देखील तिने मला घट्ट मिठी मारली आणि रडतच म्हणाली की प्रशांत, जेव्हा तुम्ही मला गोव्याला भेटला होता त्यावेळीच मला तुमच्यावर प्रेम झालं होतं. मी तुम्हाला फोन लावणार होते, पण त्यावेळीच मला माझ्या ऑस्ट्रेलियातील राहणाऱ्या वडिलांनी अडवले आणि ते मला म्हणाले की तू ज्या व्यक्तीवर प्रेम करतेस तो तुझ्यावर प्रेम करतो का? तो खरा माणूस आहे का हे आधी नीट पडताळून पहा. त्यासाठीच मी हे नाटक केले. संपूर्ण शरीरावर घालायचा मास्क मी परिधान केला आणि पैसे देऊन पाहुणे व आई वडील तयार केले. प्रशांत, पण माझं प्रेम खोटं नाही. मला आयुष्यात सच्चा माणूस पाहिजे होता. असं बोलून ती तर मोठमोठ्याने रडू लागली. काही वेळाने मला देखील तिच्यावर दया आली. माझ्याही मनात विचार आला की एवढी सुंदर आणि गोरी मुलगी माझ्यावर प्रेम करत आहे. माझं तर नशीबच फळफळलं होतं.
मी देखील माझा राग शांत केला आणि तिला मिठी मारली. तिने तिचं नाव बदललं नव्हतं, तिचं नाव सलोनीच होतं. मलाही नशिबाने दिसायला मस्त मुलगी बायको म्हणून भेटली, म्हणून मी तिच्याबरोबर रात्रभर खूप मज्जा केली. जे नशिबात नव्हतं ते मला भरपूर भेटलं होतं. हळूहळू ही गोष्ट सगळीकडे माहीत झाली की मला खूप सुंदर मुलगी बायको भेटली आहे. तेव्हा तर गावातल्या सगळ्यांनी तोंडात बोटे घातली. सर्वांना आश्चर्य वाटत होतं. ती मुलगी म्हणजे माझी बायको सलोनी. फक्त दिसायलाच नाही तर पैशाने सुद्धा खूप श्रीमंत होती. ती एकुलती एक होती, म्हणून करोडो रुपयांची संपत्ती तिच्या वडिलांनी तिच्या नावावर केली होती. माझे तर दिवस बदलून गेले होते. माझ्या चांगुलपणाचं आणि दयाळूपणाचं मला खूपच सुंदर फळ मिळालं होतं. माझ्या मित्रांचे तोंड खाली पडली होती. त्यांना खूप पश्चाताप होत होता. माझे आई बाबा तर खूपच खुश झाले होते. अचानक जीवनात एवढं मोठं सुख आलं होतं. सलोनी मला भरपूर आनंद देत होती, रोज तेल लावून. बापरे, ही काय सांगायची गोष्ट नाही. मित्रांनो, तुम्ही समजून घ्या, रूममध्ये कसला धिंगाणा होत असेल. वर्षभरातच आम्हाला एक मूल झाले आणि आमचा संसार सुखाचा झाला. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आपण जीवनसाथी निवडताना चुकतो. जीवनसाथी दिसायला थोडा खराब असला तरी आपल्याला वाईट वाटतं आणि आपण दुसऱ्या कोणाकडे पाहतो किंवा वाईट मार्गाला लागतो. हे चुकीचं आहे. प्रत्येक माणसाला मन असतं, इच्छा असतात. आपण त्यांचा आदर केला पाहिजे. या प्रशांतप्रमाणे सर्वांचे होईल असं नसतं, पण आपल्याकडे जे आहे त्यालाच आपण प्रेम दिलं पाहिजे आणि त्याचाच भरपूर आनंद घेतला पाहिजे. शेवटी आनंद घेणेच गरजेचे आहे. बाकी आयुष्यभर टेन्शन घेऊन काय उपयोग. नवरा बायकोच्या नात्यामध्ये माणसाने नेहमी समाधानी राहावं. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुम्हाला ही कथा आवडली तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.